नमस्कार. आजच्या या नवीन आणि अत्यंत रंजक विश्लेषणामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका अशा आर्थिक गुप्ताचा उलगडा करणार आहोत जे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. बघा, अर्थशास्त्र म्हणलं की आपल्याला वाटतं ते फक्त जाडजूड पुस्तकांपुरतं किंवा मोठ्या शेअर बाजारापुरतं मर्यादित आहे, पण तसं नाहीये. ते अगदी आपल्या रोजच्या जीवनाशी, आपल्या छोट्या छोट्या सवयींशी जोडलेलं आहे. आजचा आपला हा प्रवास म्हणजे एका प्रकारची आर्थिक गुप्तहेर कथाच असणार आहे. तेव्हा लक्ष देऊ वाईटा उलका. चला तर मग थेट मुद्द्याकडे वळूया. आता एक विचार करा. समजा देशाच्या पंतप्रधानांनी अचानक एक विनंती केली. ते म्हणाले की नागरिकांनो, काही काळासाठी सोने खरेदी करणं थांबवा आणि शक्य असेल तर घरूनच काम करा. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटेल? वरवर पाहता सोने खरेदी आणि वर्क फ्रॉम होम या दोन गोष्टींचा एकमेकांशी किंवा अगदी देशाच्या अर्थव्यवस्थेशी काय संबंध असू शकतो? वाटतो का काही संबंध? पण थांबा, यामागे खूप मोठं आणि अत्यंत महत्त्वाचं असं अर्थशास्त्र दडलेलं आहे. आणि याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधून काढणार आहोत. भाग 1. एक असामान्य राष्ट्रीय विनंती. तर आपल्या आजच्या या कथेचा हा पहिला अध्याय आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या ज्या दोन विनंत्या आहेत ना, त्या आपण आपल्या तपासाचे प्राथमिक धागेदोरे म्हणून पाहणार आहोत. या विनंतीचे मुख्य दोन मुद्दे काय होते? पहिला, 1 वर्षासाठी सोने खरेदी पूर्णपणे थांबवणे. आणि दुसरा, दररोज ऑफिसला न जाता घरून काम करणे, म्हणजेच वर्क फ्रॉम होम करणे. आजच्या या मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या विश्लेषणाचा हाच मूळ आधार आहे. इथूनच आपल्या तपासाची सुरुवात होते. भाग 2. आयात आणि निर्यातीमधील असमतोल. आता यामागचं मुख्य कारण शोधायला आपण देशाच्या व्यापार आकडेवारीकडे वळूया. इथेच आपल्याला आपला पहिला भक्कम पुरावा मिळतो. बघा, कोणताही देश पूर्णपणे स्वयंपूर्ण नसतो. त्याला इतर देशांकडून आयात निर्यात करावीच लागते. भारताच्या या आकडेवारीकडे पाहिलं की एक चित्र अगदी स्पष्ट दिसतं. भारताची एकूण आयात तब्बल $980 अब्ज इतकी प्रचंड आहे. आयात म्हणजे आपण जे बाहेरून विकत घेतो ते. आणि त्याच्या तुलनेत आपली निर्यात किती आहे? तर ती फक्त $870 अब्ज आहे. म्हणजेच जेवढा आपण विकतोय ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण बाहेरून विकत घेतोय. आणि यातूनच निर्माण होतो तो हा सगळ्यात महत्त्वाचा आकडा, $120 अब्ज. ही आयात आणि निर्यातीमधली तूट आहे. म्हणजे दरवर्षी भारताला तब्बल $120 अब्ज व्यापार तूट सहन करावी लागते. विचार करा, ही तूट म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठं ओझं आहे. दरवर्षी आपल्याला इतके डॉलर्स खिशातून अतिरिक्त मोजावे लागतात. भाग 3. सोने विरुद्ध कच्चे तेल. आता इथं साहजिकच असा प्रश्न पडतो की एवढी मोठी आयात आपण नक्की कशाची करतो? तर या प्रचंड आयात बिलामागे दोन मुख्य गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सोने, ज्याची आपण दरवर्षी $72 अब्ज आयात करतो. आणि दुसरं म्हणजे कच्चे तेल, ज्याची आयात $130 अब्ज आहे. आता या दोन्हींमधला फरक समजून घ्या. सोन्याचा विचार केला तर ती एक प्रकारे अनुत्पादक मालमत्ता आहे. म्हणजे आपण ते विकत घेतो आणि बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवून देतो, बरोबर? त्याचा अर्थव्यवस्थेच्या चक्रात काही थेट उपयोग होत नाही. पण दुसरीकडे कच्चे तेल बघा, ती आपली रोजची गरज आहे. ते दररोज वाहनांमध्ये आणि उद्योगांमध्ये जळतं आणि संपून जातं. भाग 4. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा धक्का. आता आधीच आपल्याकडे $120 अब्ज तूट आहे. त्यात आणखी भर घालणारी एक बाह्य जागतिक घटना घडली. ती म्हणजे इराणमधील युद्ध. आता तुम्ही म्हणाल, इराणच्या युद्धाचा आणि आपला काय संबंध? तर संबंध असा आहे की भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी जवळपास 50% तेल हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ नावाच्या एकाच अरुंद सागरी मार्गावरून येतं. आता विचार करा, देशाच्या गरजेचा अर्धा वाटा फक्त एकाच मार्गावर अवलंबून आहे. हे पुरवठा साखळीसाठी किती भयंकर मोठं संकट असू शकतं. आणि आता या स्लाइडवरची आकडेवारी पहा. हे खरोखरच धक्कादायक आहे. हे आहे युद्धापूर्वीचं आणि युद्धाच्या वेळचं चित्र. युद्धापूर्वी या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून दररोज तब्बल 3000 जहाजे प्रवास करायची. पण युद्धामुळे ही संख्या कितीवर आली माहितीये? फक्त 191 वर. अचानक झालेली ही घट बघा. आणि याचा थेट परिणाम कशावर झाला? तर कच्च्या तेलाच्या किमतीवर. जे तेल पूर्वी $63 मिळायचं ते थेट $110 वर जाऊन पोचलं. तेलाच्या किमतीत झालेला हा अचानक भडका आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक प्रचंड मोठा धक्का होता. कारण तेवढ्याच तेलासाठी आता आपल्याला खूप जास्त डॉलर्स मोजावे लागणार होते. भाग 5. चीनसोबत तुलना. आता हे सगळं ऐकताना तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की अहो, चीन पण तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो, मग त्यांना या युद्धाचा किंवा वाढत्या किमतींचा असा फटका का नाही बसत? याचं उत्तर आहे चीनची आर्थिक स्थिती. ती पूर्णपणे वेगळ्या वास्तवात काम करते. चीनची आयात तूट सोडाच, ते निर्यातीतून तब्बल $1.2 ट्रिलियन प्रचंड फायद्यात आहेत. हो, $1 ट्रिलियन. आणि हाच एवढा मोठा नफा त्यांच्यासाठी एका शॉक ॲब्झॉर्बरसारखं, म्हणजे जागतिक धक्के सहज पचवणाऱ्या ढालीसारखं काम करतो. बघा,
चीन दरवर्षी तब्बल 295 अब्ज डॉलर्सचे कच्चे तेल आयात करतं. पण तरीही तेलाच्या किमती कितीही वाढल्या तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेला काहीही फरक पडत नाही. का? कारण त्यांच्याकडे निर्यातीतून मिळणारा तो 1.2 ट्रिलियन डॉलर्सचा अतिरिक्त पैसा आधीच पडून आहे. त्यातून ते हे बिल सहज भरतात. पण भारताचं तसं नाहीये ना. आपल्याकडे आधीच 120 अब्ज डॉलर्सची तूट आहे आणि त्या तेलाच्या किमती वाढल्या की ते आपल्यासाठी एक मोठं संकट ठरतं. भाग 6 राष्ट्रीय चलनाचे रक्षण. आता या सगळ्या जागतिक घडामोडींचा आणि मोठ्या आकड्यांचा आपल्या तुमच्या खिशावर नक्की काय परिणाम होतो ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. जेव्हा आपण बाहेरच्या देशातून कच्चं तेल किंवा सोने विकत घेतो तेव्हा त्याचे पैसे आपल्याला आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या डॉलर्समध्ये द्यावे लागतात, बरोबर? यासाठी आपल्याला आपल्या रुपयांचं डॉलरमध्ये रूपांतर करावं लागतं. आता अर्थशास्त्राचा अगदी साधा नियम आहे, ज्याची मागणी जास्त त्याचं मूल्य वाढतं. मग डॉलरची मागणी वाढल्याने डॉलर मजबूत होतो आणि साहजिकच आपला रुपया कमकुवत होतो. आणि रुपया कमकुवत झाला की काय होतं तर महागाई वाढते, सगळंच महाग होतं. आणि इथेच, बरोबर इथेच, आजच्या या कथेचं मुख्य रहस्य उलगडतं. देशाच्या नेत्यांनी ती असामान्य विनंती का केली होती ते आता तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट होईल. जेव्हा नागरिक घरून काम करतात तेव्हा आपोआप पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होतो, म्हणजेच कच्च्या तेलाची ती महागडी आयात कमी होते. आणि जेव्हा सोने खरेदी थांबवली जाते तेव्हा ती अनुत्पादक सोन्याची आयातसुद्धा थांबते. या दोन अत्यंत साध्या वाटणाऱ्या निर्णयामुळे देशाची डॉलर्समधली मोठी व्यापार तूट कमी व्हायला मदत होते आणि पर्यायाने आपला रुपया कमकुवत होण्यापासून वाचतो. म्हणूनच हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्या दैनंदिन अगदी साध्या वाटणाऱ्या सवयी, जसं की रोज गाडी चालवणे किंवा सण आला की आवर्जून सोने खरेदी करणे, ह्या गोष्टी जागतिक अर्थव्यवस्थेशी आणि आपल्या रुपयाच्या स्थिरतेशी किती खोलवर जोडल्या गेलेल्या आहेत. या एका जबरदस्त उदाहरणावरून जागतिक अर्थशास्त्र आणि आपलं वैयक्तिक आयुष्य यातील तो महत्त्वाचा दुवा आपल्याला समजतो. मला खात्री आहे की आजच्या या सादरीकरणामधून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन आणि रंजक शिकायला मिळालं असेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण आणि विचार करायला